हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 15 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाय. कुमुदिनी आजीने विजयाची ठासली आहे, विजयाची चांगली जिरवली आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विजयाने हर्षवर्धनच्या सांगण्यावरून ऊर्जाचा गृहप्रवेश तर करून घेतला, तिला घरात राहू दिलं, पण ऊर्जा आणि शौर्याला एकमेकांच्या जवळ येऊ द्यायचं नाही. त्यामुळे सत्यनारायणची पूजा घालायची नाही असं तिने ठरवलं होतं. गुरुजींना वेळ नाहीये असं म्हणून तिने वेळ मारून नेली होती. पण आजीला हे समजलं आणि जेव्हा विजया घरात नव्हती तेव्हा आजीने सत्यनारायणची पूजा करून घेतली. आणि जेव्हा विजया घरी आली तेव्हा विजयाला जबर धक्का बसलाय. विजयाने जाब विचारला, याची एवढी घाई का होती? तुम्ही सत्यनारायणची पूजा का केली? आजीने विचारलं, तू खोटं का बोलली की गुरुजींकडे वेळ नाहीये? आणि मग शौर्याने सुद्धा विजयाला जाब विचारला, आई तू असं खोटं का वागलीस? त्यामुळे विजया गप्प बसली, तिची चांगलीच तंतरली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही तिच्या माहेरी असते. काकण विधी झालेला असतो आणि मग सगळ्या बायका ऊर्जाला विचारतात, ऊर्जा कसं आहे तुझं सासर? तर तेवढ्यात दळवी काकू सगळ्यांना म्हणते, काय कसं आहे काय विचारताय? आपल्या ऊर्जाकडे पाहूनच कळतंय तिचं सासर किती छान आहे. तिच्या सासरच्यांनी तिला अगदी सोन्याने मढवलंय. हा पहा राणीहार, हे पहा दागिने. असे दागिने कधी तुम्ही तुमच्या आयुष्यात तरी पाहिले होते का? त्यामुळे सगळ्या सासरच्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. चाळीवाले म्हणतात, हो हो खरंय, किती छान दागिने आहेत आणि ऊर्जाचे घरचे खूपच हौशी दिसताय. ऊर्जाचा गृहप्रवेश सुद्धा खूप छान करून घेतला असेल. दळवी काकू म्हणते, पूर्वा तुझ्या ऊर्जाने नशीब काढलंय बरं का. पाहिलं का, तिला अगदी सोन्याने मढवलंय. लाडकी दिसते ऊर्जा त्यांची. ऊर्जा खूप दुःखी होते. पूर्वाला समजतं असं काहीच झालेलं नाहीये. आणि मग दळवी काकू विचारते, ऊर्जा तुझा गृहप्रवेश सुद्धा छान झाला असेल ना? तर ऊर्जा सांगते, हो काकू, काय सांगू, माझा गृहप्रवेश ना एकदम धूम धडाक्यात झाला. त्यांचं घर खूप मोठं आहे. संपूर्ण घर असं फुलांनी सजवलेलं होतं, लाइटिंग केलेली होती. अशी घराबाहेर 5 बोटांची रांगोळी काढलेली होती. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. पण पूर्वाला समजतं की ऊर्जा हे सगळं खोटं सांगतेय. जहागीरदारांच्या घरी तिचं स्वागत असं झालेलं नाहीये. पण ऊर्जा सगळं खोटं सांगत असते. अहो काकू, इतके फटाके फोडले, त्यानंतर मी जेव्हा घरात गृहप्रवेश केला तेव्हा माझ्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्या पडल्या. एकदम बँड बाजा लावून माझं स्वागत झालं. सगळे खूप आनंदी होते. सगळ्यांनी मला वेगवेगळे गिफ्ट्स दिले, सोन्याचे दागिने दिले. खरंच माझी खूप हौसमौस केली. हे ऐकून दळवी काकू आणि चाळीतल्या बायका भलत्याच खुश होतात. दळवी काकू विचारते, खायला वगैरे पण छान असेल ना? तर ऊर्जा सांगते, अहो मोजता येणार नाही एवढे पदार्थ होते आणि गोडाचे तर इतके पदार्थ, कोणती मिठाई खाऊ कोणती नाही असं झालं मला. अनेक मिठाई तर मी कधी पाहिल्यासुद्धा नव्हत्या. हे ऐकून दळवी काकू खूप खुश होते आणि म्हणते, वा ऊर्जा वा, खरंच नशीब काढलं तू. हे सगळं ऐकून ना मला खूप बरं वाटलं. नाहीतर असं वाटलं होतं सासरी तुझं कसं होतं आणि काय होतं. तर ऊर्जा सांगते, काकू तुम्ही काळजीच करू नका. माझे सासरचे खूप हौशी आहेत, माझी खूप काळजी घेत आहे आणि माझं खूप चांगलं झालंय. त्यामुळे साईतल्या बायकासुद्धा ऊर्जाचं कौतुक करतात की खरंच आनंद झाला हे सगळं ऐकून. मग दळवी काकू आणि साईतल्या सगळ्या बायका तेथून निघून जातात. ऊर्जाला वाईट वाटतं की ती खोटं बोलली आहे. आणि मग पूर्वा ऊर्जाकडे पाहत असते. ऊर्जाची हिंमत होत नाही तिच्या नजरेला नजर देण्याची. ती नजर खाली झुकवते आणि मग पूर्वा ही ऊर्जाजवळ येऊन बसते आणि म्हणते, वा ऊर्जा, खरंच तुझ्या सासरी तुझं इतकं चांगलं कौतुक झालं, स्वागत झालं, हे ऐकून मला खूप छान वाटलं. किती चांगलं सांगत होतीस ना तू सगळं. ऊर्जा नजर खाली झुकवते आणि मग पूर्वा तिला म्हणते, ऊर्जा खरंच एका दिवसात किती बदललीस तू. ऊर्जा आपल्या आईकडे आश्चर्याने पाहते. तर पूर्वा म्हणते, प्रत्येक मुलीबद्दल हे घडतच असतं. लग्नाच्या आधी अल्लड असलेली मुलगी लग्नानंतर खूप हुशार होते, समजूतदार होते. आणि मी लग्नानंतरचं सगळ्यात मोठं तत्त्व तुला कधीच सांगितलं नाही, पण ते तुलाच समजलं. माझ्या घरात माझ्या सासरी काय झालंय ना हे 4 चौघांना कधीच सांगायचं नसतं. घरातील गोष्ट ही घरातच ठेवायची असते आणि हे तत्त्व तुला कळलंय. जी मुलगी हे तत्त्व पाळते ना तिचा संसार सुखाचा होतो आणि तुला ते कळलंय. त्यामुळे मला तुझा खूप अभिमान वाटतोय.
ऊर्जा मला माहिती आहे, तू जसं सांगितलंस ना तसं तुझ्या सासरी काहीही घडलं नव्हतं. पण तू चाळीतील बायकांना सगळं सांगितलं. किती छान सांगत होतीस तू, की तुझं स्वागत कसं झालं, गृहप्रवेश कसा झाला, सगळ्यांनी तुझे किती लाड केले. हे ऐकून माझ्या मनाला बरं वाटलं. पण एका आईच्या मनाला ते नाही पटणार, कारण मला माहिती आहे तुझ्या सासरी असं काहीच झालं नसेल. मी तुला नाही विचारणार तुझ्या सासरी काय झालं, पण मला एवढं माहिती आहे की माझी ऊर्जा सासरीसुद्धा नाव काढणार आणि एक दिवस सगळ्या सासरच्या मंडळींची सुद्धा मनं जिंकून घेणार, सुखाचा संसार करणार. हे ऐकून ऊर्जा खूप इमोशनल होते आणि पूर्वाच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागते. पूर्वा म्हणते, ऊर्जा, काल रात्री मला रात्रभर झोप नाही लागली, कारण मला तुझी काळजी वाटत होती. माझ्या ऊर्जाचं सासरी काय होईल, ती कसा संसार करेल, तिच्याबरोबर सगळे कसे वागतील, अशी भीती मला वाटत होती. पण आज तुझ्या तोंडून हे सगळं ऐकलंय ना, तर माझी चिंता मिटली आहे. कारण मला कळलंय माझी ऊर्जा ही सुखाचा संसार करणार आहे. लवकरच सगळ्यांची मनं जिंकून घेईल आणि त्या घरातसुद्धा ऊर्जा चांगली वागेल. हे ऐकून ऊर्जाला आनंद होतो आणि दोघींच्या मायलेकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. लग्नानंतर जेव्हा मुलगी ही आपल्या माहेरी परत येते तेव्हा तिला आपल्या आईशी खूप काही बोलायचं असतं. सासरी काय काय झालं ते सगळं सांगायचं असतं. पण पूर्वासारखी समजूतदार आई असल्यावर ऊर्जाचा संसार सुखाचा होणार, ऊर्जा सासरी चांगली नांदणार यात शंका नाही. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी हर्षवर्धन आणि आदित्य त्याला भेटायला आलेले असतात. आमदार शिर्के आणि विक्रांतसुद्धा तेथे असतो. तेव्हा हर्षवर्धन आमदार शिर्केला म्हणतो, शिर्के साहेब, केस संदर्भात महत्त्वाचं बोलण्यासाठी मी तुम्हाला आणि विक्रांतला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं, पण तुम्ही आला नाहीत आणि आम्हाला येथे बोलवलं. मला कारण कळलं नाही. तर आमदार शिर्के म्हणतो, वकील साहेब, कदाचित तुम्हाला आवडायचं नाही, परंतु आता विश्वास राहिलेला नाहीये. हर्षवर्धन आणि आदित्यला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, म्हणजे विश्वास राहिला नाहीये म्हणजे? तर आमदार शिर्के म्हणतो, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येणार, तुम्ही आमच्या केसबद्दल काही बोलणार, डिस्कशन करणार, आणि जर तेथून काही लीक झालं, बातमी बाहेर गेली, तर मग काय करायचं? आदित्य म्हणतो, शिर्के सर, आमच्या ऑफिसमध्ये सगळे विश्वासू आहेत. तर आमदार शिर्के हसू लागतो आणि म्हणतो, वा आदित्यराव, काय जोक मारलाय. तुमच्या ऑफिसमध्ये सगळे विश्वासाचे आहेत? अहो, तुमच्या सख्ख्या मुलाने चक्क अपोजिट वकिलाशी, त्या ऊर्जा शिंदेशी लग्न केलंय आणि तुम्ही सांगताय की तुमच्या ऑफिसमधून कोणती बातमी लीक होणार नाही, आणि जर लीक झालीच तर आम्ही कोणाला सांगायचं? तुम्हाला काय, ही तुमच्यासाठी फक्त एक केस आहे. जिंकला काय, हरला काय, तुम्हाला फरक पडत नाही. पण माझ्या मुलाचं संपूर्ण आयुष्य, त्याचं करिअर, त्याचं भविष्य या केसवर अवलंबून आहे, म्हणून मी रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला येथे बोलवलं. हर्षवर्धन खूप चिडतो, पण तो आमदार शिर्केला राग दाखवत नाही आणि आदित्यला म्हणतो, आदित्य, आता या गोष्टीवर जास्त डिस्कशन नकोय. आणि हर्षवर्धन विक्रांतला म्हणतो, विक्रांत, उद्या तुझ्या केसचं खूप महत्त्वाचं क्रॉस एक्झामिनेशन आहे. मला त्याबद्दल तुला सांगायचं आहे. नीट शांतपणे ऐकून घे. तेवढ्यात विक्रांत म्हणतो, थांबा 2 मिनटं, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंड पाणी? ए रघु, चल लवकर पाणी घेऊन ये रे, पाहुणे आलेत. पाणी आणायचं कळत नाही का तुला? हे ऐकून हर्षवर्धन आणि आदित्य खूप चिडतात. हर्षवर्धन विक्रांतला ठणकावून सांगतो, झालं का? झालं असेल ना, तर मी काय सांगतो ना ते शांतपणे ऐकून घे. उद्या तुला ऊर्जा शिंदे प्रश्न विचारणार, त्यातील काही प्रश्नांची उत्तरं तुला पाठ करावी लागणार आहेत. तर विक्रांत म्हणतो, त्यात काय पाठ करायचंय? जे झालं ते झालं, मी सगळं खरं खरं सांगणार. हर्षवर्धन खूप चिडतो. आमदार शिर्के म्हणतो, ए विक्रांत, सांगताय ना ते, तर शांतपणे ऐकून घे ना. कशाला स्वतःची अक्कल वापरतोय? ते जे बोलताय ते गुपचूप ऐकून घे. विक्रांत गप्प बसतो. तेवढ्यात रघु सगळ्यांसाठी पाणी घेऊन येतो. सगळ्यात आधी विक्रांतला पाणी देतो. विक्रांत पाणी पितो आणि खूप चिडतो. रघुला थांबवतो आणि चक्क रघुच्या तोंडावर पाण्याचा ग्लास फेकून मारतो. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. आमदार शिर्के विचारतो, ए विक्रांत, काय करतोय? तर विक्रांत रघुची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो, तुला थंड पाणी आणायला सांगितलं होतं ना, हे काय? तुला थंड पाणी आणायला सांगितलं कळत नाही का? त्यामुळे हर्षवर्धन आणि आदित्य खूप चिडतात. आमदार शिर्के म्हणतो, ए रघु, जा रे तू, आणि विक्रांत गप्प बस. येथे काय चाललंय, काय महत्त्वाचं आहे, आणि तू काय त्याच्याशी भांडत बसलाय? तर विक्रांत चिडून म्हणतो, अहो तो काय कामाचा नाही आहे, काढून टाका त्याला. आणि हर्षवर्धन म्हणतो, तुझं हे जे वागणं आहे ना, ते आपल्या केसमध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे.
विक्रांत विचारतो, कोण ड्रॉबॅक? हा रघु का? तर हर्षवर्धन चिडून म्हणतो, रघु नाही, तुझा संताप, तुझा हा जो राग आहे ना, तो आपल्या केसमध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. तुझा राग कमी कर, नाहीतर उद्या कोर्टात असं काही होईल ना जे सांभाळता सांभाळलं जाणार नाही. हे तू लक्षात ठेवायचं. त्यामुळे राग कमी करायचा, संताप कमी करायचा आणि कोर्टात मी जेवढं सांगेल, जेवढं विचारेल तेवढंच बोलायचं, त्यापेक्षा जास्त बोलायचं नाही. त्यामुळे विक्रांत खूप चिडतो. तर इकडे ऊर्जा ही तिची काही पुस्तकं असतात, वकिलीची पुस्तकं, ही पुस्तकं घेत असते. पूर्वा विचारते, काय गं, तुला ही पुस्तकं न्यायची का? विसरून गेलीस का? तर ऊर्जा सांगते, हो आई, ही पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत. यात माझे रेफरन्सेस आहेत. ती मी विसरून गेले होते, आता घेऊन जातीये. पूर्वा म्हणते, ठीक आहे, थांब 2 मिनटं. आणि पूर्वा तिला एक वही आणून देते. ऊर्जा म्हणते, आई, ही वही माझी नाही आहे. तर पूर्वा सांगते, नव्हती, पण आता हीच तुझी वही आहे. ऊर्जाला काही कळत नाही. तर पूर्वा तिला समजावून सांगते, ऊर्जा, आता तू फक्त एक वकील नाही आहे, तर तू त्या घरची सून आहेस. तुला फक्त कोर्टात केस नाही लढायची आहे, तर घरात संसाराची केससुद्धा लढायची आहे. आणि त्यासाठी ही वही कामाला येईल. तुला स्वयंपाक करावे लागेल, घरची कामं करावी लागतील आणि मग या वहीत सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवायच्या. हे ऐकून ऊर्जाला आनंद होतो. तेवढ्यात शौर्य येतो आणि म्हणतो, झालं का ऊर्जा? आजीचा कॉल आला होता, लवकर घरी बोलवलंय. तर पूर्वा म्हणते, हो ना, तुम्ही खूप लवकर चाललात. मी तुमच्यासाठी खीरपुरी बनवली होती, ती पण नाही खाल्ली. तर ऊर्जा सांगते, अगं आजीने सांगितलंय की काही खाऊ नका, म्हणून आम्ही नाही खाल्लं, आम्हाला जायचंय. पूर्वा म्हणते, ठीक आहे, मी तुमच्यासाठी खाऊ बनवलाय, तो तरी घेऊन जा. आणि मग पूर्वा ही खाऊ घ्यायला जाते. शौर्य ऊर्जाकडे पाहतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, मला माहिती आहे तुझ्या गळ्यात हे जे दागिने आहेत ना, त्यांचं तुला ओझं झालंय. आणि ऊर्जाला आठवतं की विजयाने कसे टोमणे देऊन देऊन तिला हे दागिने घातले होते. पण ती शौर्यकडे पाहून स्माईल करते. तेवढ्यात तिला आपल्या आईचा आणि तिचा फोटो दिसतो. ती या फोटोला जवळ घेते आणि या फोटोकडे पाहून खूप इमोशनल होते. शौर्य तिच्याकडे पाहत असतो. एवढ्यात पूर्वा तिच्यासाठी खाऊच्या पिशव्या घेऊन येते. शौर्य या पिशव्या घेतो आणि ऊर्जा ही पूर्वाला सांगते, आई, उद्या माझ्या केसचं महत्त्वाचं हिअरिंग आहे. आणि ती आईचा नमस्कार करते. आई तिला आशीर्वाद देऊन म्हणते, ऊर्जा, मला माहिती आहे ही केस तूच जिंकणार, तुला कुणीच हरू शकत नाही. ऊर्जाला खूप आनंद होतो आणि ऊर्जा म्हणते, मी पद्माला न्याय नक्की मिळवून देईल. पण इकडे विक्रांतला अन्याय मिळवून देण्यासाठी या हर्षवर्धनने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. आणि आमदार शिर्के हर्षवर्धनला म्हणतो, वकील साहेब, या विक्रांतचं काय करावं ना ते मला कळतच नाहीये. खूप राग या मुलामध्ये. त्याला किती वेळ सांगितलंय, राग कमी कर, शांत डोक्याने वाग, पण ऐकायलाच तयार नाहीये. आणि तुम्ही जे केसचं म्हणताय ना, मला त्याचं टेन्शन नाहीये. मला माहिती आहे तुम्ही पूर्ण तयारी केलीच असेल. तुम्ही ही केस जिंकणार, पण तरीही आपल्याला काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतील ना, जसे की साक्षी, पुरावे, पोलीस. तर हर्षवर्धन एकदम कॉन्फिडन्सने म्हणतो, नाही, तसं काहीच मॅनेज करायची गरज नाहीये. आमदार शिर्के विचारतो, खरंच का? तर तेवढ्यात आदित्य म्हणतो, नाही, एक जणाला मॅनेज करावं लागेल, कारंडे. शिर्के विचारतो, कोण कारंडे? तर हर्षवर्धन म्हणतो, नाही आदित्य, त्याला मॅनेज करायची गरज नाहीये. तर लगेचच आदित्य म्हणतो, खरंय तुमचं बाबा, आपण त्याला मॅनेज नाही करू शकत, कारण तो खूप इमानदार आहे. तो फॉरेन्सिक ऑफिसर आहे आणि त्याला कुणीच मॅनेज करू शकत नाही. आमदार शिर्के विचारतो, वकील साहेब, हे काय बोलतोय तो? जर त्याने साक्ष दिली तर ती विक्रांतच्या विरोधात जाईल ना? हर्षवर्धनला लगेच आदित्य सांगतो, हो, ते जे CCTV फुटेज होतं ना. तर हर्षवर्धन विचारतो, कोणतं फुटेज? आदित्य म्हणतो, तेच CCTV फुटेज जे बंगल्याच्या बाहेरचं होतं, ज्यात पद्माच्या मागे विक्रांत पळताना स्पष्ट दिसतोय. आमदार शिर्के विचारतो, कोणतं CCTV फुटेज? कशाबद्दल बोलताय? तर हर्षवर्धन म्हणतो, आमदार साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ना ते CCTV फुटेज राहिलंय, ना त्या कारंडेच्या साक्षीला काही महत्त्व राहिलंय. तो कारंडे काय, त्या कारंडेचा बाप जरी आला ना, तरीसुद्धा विक्रांतचं कुणी काही वाकडं करू शकणार नाही आणि ती ऊर्जा शिंदे काहीच सिद्ध करू शकणार नाही. हे ऐकून आदित्यला समजतं की हर्षवर्धनने काहीतरी घोळ केलाय. फ्रेंड्स, जवळपास 2-3 महिन्यांपूर्वी हर्षवर्धनने ते CCTV फुटेज फॉरेन्सिक लॅबमधून डिलीट केलंय आणि आता ते आपल्याला सांगितलं जातंय. आणि हर्षवर्धन हा एकदम कॉन्फिडन्सने सांगतो, आमदार शिर्के, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ती ऊर्जा शिंदे उद्या कोर्टात काहीच सिद्ध करू शकणार नाही. मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. त्यामुळे आमदार शिर्केलाही आनंद होतो. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य घरी पोहोचतात. आजी विचारते, तुमच्या हातात हे काय आहे? तर ऊर्जा सांगते, ही माझी पुस्तकं आणि आईने थोडा खाऊ पाठवलाय. तर आजी सांगते, चला मग
आता ते सगळं ठेवून द्या आणि तुम्हाला पूजेला बसायचं आहे. आणि या दोघांना मोठा धक्काच बसतो. शौर्य आणि ऊर्जा विचारतात, पूजेला? कोणत्या पूजेला? आजी सांगते, सत्यनारायण पूजेला. शौर्य म्हणतो, पण मॉम तर म्हणाली होती की गुरुजींना वेळ नाहीये, पूजा होणार नाहीये. तर आजी या दोघांना समजावून सांगते, ऊर्जा आणि शौर्य, तुम्ही दोघे खूप साधे भोळे आहात, पण या घरातील लोक मात्र बेरकी आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल हे विचार करून टाकावं लागणार आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवायचा नाही. ऊर्जा आणि शौर्यला काही कळतच नाही. आजी त्यांना स्पष्टपणे काही सांगत नाही, फक्त एवढं म्हणते, चला आता तुम्हाला पूजेला बसायचं आहे आणि फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतात. आजी नेमकं कशाबद्दल बोलतीये हेच त्यांना कळत नाही. आणि इकडे पूर्वा ही आपल्या बचत गटाबद्दल कोणाशी तरी बोलत असते. तेवढ्यात दळवी काकू धावत पळत तेथे येते आणि म्हणते, अगं ऊर्जा कुठे? तर पूर्वा सांगते, ती तर गेली तिच्या सासरी. दळवी काकू म्हणते, गेली? एवढ्या लवकर कशी गेली? मी तिच्यासाठी खरवस घेऊन आले होते. तर एवढा मोठा खरवस पाहून पूर्वा विचारते, एवढा मोठा? तर दळवी काकू म्हणते, तिच्या सासरच्यांना तो खाऊ पाठवलाय ना, हा फक्त तिच्यासाठीच आहे. तर पूर्वा हसू लागते आणि म्हणते, दळवी काकू, तिला इथे घरी काहीच खायचं नव्हतं आणि घरी लवकर सुद्धा जायचं होतं. तर दळवी काकू विचारते, असं कसं काही खायचं नव्हतं? अशी कोणती अट? तर पूर्वा म्हणते, अशी अट वगैरे नव्हती. आता इथे काकणविधी झालाय, मग कदाचित तेथे सत्यनारायणची पूजा असेल म्हणून काही खायचं नाही ना, कारण सत्यनारायणच्या पूजेआधी उपवास ठेवायचा असतो. तेव्हा दळवी काकूंना सुद्धा हे पटतं. पण आता मी हा खरवस कोणाला देऊ हाच प्रश्न दळवी काकूला पडतो. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्याची पूजा झालेली असते. ऊर्जा आपले सगळे दागिने काढून ठेवत असते आणि दिव्या म्हणते, वा वा ऊर्जा, तुला एवढे सगळे दागिने खालून मिरवायला मिळाले, किती भारी वाटलं ना. तुला त्यांचं वजन झालं असेल ना पण? तर ऊर्जा म्हणते, वजन कसलं, ओझं झालं होतं ओझं, माझ्या अंगावर सुद्धा आणि माझ्या मनावर सुद्धा. पण हे सगळे दागिने पाहून दिव्या चांगलीच खुश असते आणि म्हणते, मला माहिती आहे तुला हे सगळं करायचं आहे. आम्ही यायची वाटसुद्धा नाही पाहिली, आम्ही येईपर्यंत पूजासुद्धा उरकून टाकली. तर ऊर्जा म्हणते, मला काही पूजा करायची हौस नव्हती, आजी म्हणाली म्हणून मी पूजा केली. आजीने सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आहे. आणि एक एक करून ऊर्जा सगळे दागिने ठेवत असते. तर दिव्या म्हणते, ए ऊर्जा, एवढा हा दागिना आहे ना माझ्याजवळ राहू दे, मला शोभेल आणि आईंना काही कळणार नाही. एवढ्या दागिन्यामधला एक दागिना गायब झाला काय फरक पडतो? तर ऊर्जा तिच्या हातातून दागिना हिसकावून घेते आणि म्हणते, नाही, हे सगळे दागिने सासूबाईंनी माझ्या अंगावर घातलेत, ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे हे सगळे दागिने मी त्यांना परत करेल. तुला हवे असतील तर तू त्यांच्याकडून मागून घे. दिव्या खूप चिडते आणि म्हणते, ए ऊर्जा, हे तुझे जे सगळे आहेत ना, उफ, मेरे वसूल, मेरे आदर्श, हे या घरात चालणार नाहीये. तू जहागीरदारांची रीत जेवढ्या लवकर लक्षात ठेवशील ना, तेवढ्या लवकर तुला या घरात राहणं सोपं होईल. हा माझा सल्ला आहे, नीट लक्षात ठेव. तर ऊर्जा चिडून म्हणते, ए दिव्या, मी तुला सल्ला विचारलाय का? मला तुझा कोणताही सल्ला नकोय. हे सल्ले ना तुझ्याजवळच ठेव. हा खोटेपणा, बेरकीपणा तुझ्याजवळ राहू दे. माझ्याकडे माझं सत्य आहे, माझा खरेपणा आहे, तेवढा माझ्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे दिव्याला खूप राग येतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या सत्यनारायणची पूजा झाली आहे, म्हणजे आता हे दोघे एकमेकांबरोबर एकाच खोलीत राहू शकतात आणि विजयाचा प्लॅन सुपर फ्लॉप झालाय. तर तिकडे हर्षवर्धन विक्रांतला सगळं काही सांगतोय की कोर्टात काय बोलायचं, कसं बोलायचं, आणि त्याने ते CCTV फुटेजसुद्धा डिलीट केलं आहे. आता हे CCTV फुटेज काय मोठा परिणाम करणार हे पाहायला मजा येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू विजया घरी पोहोचणार आणि सत्यनारायणची पूजा झाली आहे हे पाहून तिला जबर धक्का बसेल. ती आजीला जाब विचारणार, मी तुम्हाला म्हणाले होते ना सत्यनारायणची पूजा आज होणार नाही, मग तुम्हाला एवढी काय घाई होती, तुम्ही ही पूजा का करून घेतली? आजी काय विजयाला घाबरणार नाही आणि तिला जाब विचारेल, मग तू का खोटं बोललीस की गुरुजींना वेळ नाहीये? आणि विजयाकडे या प्रश्नाचं उत्तर नसणार. शौर्य आणि ऊर्जाला सुद्धा धक्का बसेल की विजया गुरुजींबद्दल खोटं बोलली. आणि कुमुदिनी आजी ही विजयाला पुन्हा पुन्हा जाब विचारणार, विजया, तू आम्हाला सांगितलं की गुरुजींना वेळ नाहीये, ते बिझी आहेत, त्यामुळे त्यांनी तुला वेळ दिली नाही, त्यामुळे सत्यनारायणची पूजा होऊ शकत नाही. तू असं का केलंस सांग.
विजयाची दातखीळ बसणार, तिच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल आणि मग आजी ही विजयाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असेल तेव्हा शौर्य खूप चिडणार आणि विजयाला जाब विचारेल, आई सांग ना, तू असं का केलंस, तू खोटं का बोललीस, तुला ही पूजा व्हायला नको होती का, तुला मला आणि ऊर्जाला एकमेकांपासून लांब ठेवायचं होतं का, हाच तुझा प्लॅन होता का, तू मनापासून आम्हाला स्वीकारलेलं नाही आहे का, तू आम्हाला या घरात गृहप्रवेश करून घेतलंस, हे सगळं तुझं नाटक होतं का, आई खरं खरं बोल. आणि विजयाकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसेल, मग विजया चिडून सांगणार का, हो या मुलीला मी माझी सून मानू शकत नाही म्हणून मी खोटं बोलले. आणि हर्षवर्धनचा सगळा प्लॅन फ्लॉप होणार का, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.